श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे शुक्रवार, दिनांक आहे 19 डिसेंबर आणि आज आलेली आहे या वर्षातील शेवटची अमावस्या. तर अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बऱ्याच जणांना अमावस्या हा दिवस वाईट वाटतो, परंतु चांगल्या लोकांसाठी हा दिवस चांगला आहे आणि वाईट करणाऱ्यांसाठी हा दिवस वाईट मानला जातो. आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणूनच आपल्या घरामधले जे काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, दोष अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा अमावस्या दिवस हा दिलेला आहे. अमावस्या हा माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा आपल्याला करायची आहे. वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही जी अमावस्या आहे तर ही वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही अमावस्या अत्यंत प्रभावी आणि शुभ मानली जाते. म्हणून या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही विशेष अशा गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच काही मुलं, आपली लहान मुलं असतात तर मुलांवरून काही गोष्टी ह्या उतरवून टाकायच्या आहेत. तर आज संध्याकाळी मुलांवरून ह्या वस्तू उतरवून जर तुम्ही टाकल्या तर मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी संपतील. अभ्यासात, नोकरीत मुलांची खूप भरभरून प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू मुलांवरून उतरवून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांसाठी संध्याकाळी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी कधी, तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा तुम्ही उपाय करू शकता. तर तुम्हाला जर 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य असेल तर तुम्ही ह्याच वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ही वेळ जी आहे ना तर ती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये असतात. या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर घरातील संपूर्ण नकारात्मकता, मुलांची मधली जी काही नकारात्मकता आहे, मुलांचे दोष, अडचणी, संकट दूर होऊन जातील. त्याचबरोबर मुलांची खूप भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता, काहीच हरकत नाही. जशी वेळ असेल त्या वेळेनुसार तुम्हाला जसा वेळ भेटेल तशानुसार तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपली लहान मुलं असतात, तर लहान मुलं काय करतात, खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात. तर अशा वेळेस त्यांना कुणाची तरी नजर लागलेली असते. पहा, बाहेरच्यांची असेल किंवा घरातल्यांची असेल. नजर ही फक्त बाहेरच्यांची लागते असं अजिबात नाही, घरातल्यांची सुद्धा, म्हणजे आई वडिलांची सुद्धा मुलांना नजर लागली जाते आणि त्यामुळे मुलांना दोष तयार होतात आणि मुलांमध्ये जर दोष तयार झाले तर मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते. मुलं हट्टीपणा करायला लागतात, चिडचिडेपणा करायला लागतात, सतत आजारी पडतात. तसेच तुमची मुलं जर मोठी असतील तर मोठ्या मुलांना सुद्धा नजर लागली जाते. अगदी लग्न झालेली मुलं असतील तरीसुद्धा. तर काय होतं, कधी कधी मुलं हे अभ्यास करत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही असं पाहिलं असेल की मुलं ही अगोदर खूप हुशार होती आणि नंतर मुलं अभ्यास करणं सोडून देतात आणि मुलांची कुठेतरी प्रगती ही थांबली जाते आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचं भवितव्य, म्हणजे मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं आणि त्यामुळे आईवडील हे खूप खडतर प्रयत्न करत असतात की मुलांनी चांगला अभ्यास करावा, त्यांना चांगली नोकरी प्राप्त व्हावी, यासाठी खूप प्रयत्न करत असतात. परंतु कधी कधी मुलांना जर कुणाची नजर लागलेली असेल तर मुलांची जे काही आहे तर ती प्रगती कुठेतरी थांबली जाते आणि मुलं अभ्यास करत नाही किंवा चिडचिडेपणा करतात आणि कोणाचंही ऐकत नाही किंवा मुलांना वाईट व्यसन लागली आहेत. अशा बऱ्याच ज्या समस्या आहेत मुलांच्या, मुलींच्या बाबतीत, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 7 लाल मिरच्या ज्या असतात देठाच्या त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. चिमूटभर घेतलं तरी चालेल आणि ते खडे मीठ घेतल्यानंतर तुम्हाला थोडी काळी मोहरी देखील घ्यायची आहे. चिमूटभर घेतली तरी चालेल. त्याचबरोबर 5 फुलाच्या अखंड लवंगा तुम्हाला 5 घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि मुलांना पूर्व पश्चिम आपल्यासमोर बसवायचं आहे. अगदी खाली आसन टाकून बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलांवरून ही जी वस्तू आहेत तर त्या वस्तू डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत.
आणि त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला चुलीमध्ये जाळून टाकायच्या आहे. तुमच्याकडे जर चूल असेल, गावाकडे तुम्ही राहिला असतील तर तुम्ही चुलीमध्ये ह्या वस्तू जाळून टाकू शकता. चूल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरमध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे किंवा कोणताही कापूर असू दे तो घ्यायचा आहे आणि प्रज्वलित करून त्या जाळून टाकायच्या आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. असा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना कितीही कठीणातील कठीण नजर लागलेली असू द्या, कितीही खराब नजर लागलेली असू द्या, ती नजर नक्की निघून जाते. मुलांच्या सर्व दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर एका मुलाहून उतरवलेल्या वस्तू ह्या दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाही. त्यासाठी तुम्हाला परत वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या मुलांवरून उतरवून टाकायच्या आहेत. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, तुम्हाला दोघांवरून सुद्धा वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने सांगितल्या पद्धतीने त्या जाळून टाकायच्या आहेत. आता यानंतरचा पुढचा उपाय सांगणार आहे तो सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे आणि अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला जातो. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे. खडे मीठ नसेल, बारीक मीठ टाकलं तरी चालेल. तर तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे, चिमूटभर टाकलं तरी चालेल. आणि हे जे ग्लास जो आहे तर तो काय करायचा, आणि हे जे ग्लास आहे तर तो ग्लासमधलं जे मीठ वगैरे आहे तर त्या ग्लास तुम्हाला काय करायचं आहे, जसा घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे, म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये जे पाणी भांडे घासता तुम्ही, ते बेसिन आहे, त्या बेसिनमध्ये तुम्हाला हे वाहून द्यायचं आहे, जेणेकरून ते घराच्या बाहेर निघून जाईल. जर तुम्हाला बेसिन नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या साईडला सुद्धा ते पाणी फेकून देऊ शकता. कुणाचा ओलांडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला फेकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा उतारा तुम्हाला अवश्य करायचा आहे. असं केल्याने सुद्धा मुलांचे जे काही दोष अडचणी आहेत त्या दूर होतात. मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. एकदा हा उपाय करून पहा. उपाय केल्याशिवाय तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार नाही. मुलं तुमचे अभ्यास करत नसेल तर अभ्यास करायला लागतील. मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर ते यायला लागेल. म्हणजे मुलांच्या ज्या बी समस्या आहेत त्या संपूर्णपणे दूर होतील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.